एक नंतर पुन्हा एकदा स्वागत। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचं तिसरं लग्न नुकतंच पार पडलं। वयाच्या 61व्या वर्षी आमिरनं केलेल्या या लग्नाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे। पण आता या विषयाला राजकीय वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। भाजप नेते नितेश राणे यांनी आमिरच्या तिसऱ्या लग्नावर जोरदार टीका केली आहे। आमिर खान हा लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर बनत असल्याचा टोला राणे यांनी लावला। तसंच हिंदू तरुणांनी आमिर खानचे चित्रपट पाहण्यापूर्वी विचार करावा असंही वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। राणेंच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। बघितलं तर सिक्युरिटीमध्ये आमिर खानचा तिसरा विवाह आता संपन्न झाला आहे। तोही हिंदू मुलीशी। एकीकडे आपण लघुजात साधी झगडतात आहे, भांडतात आहे, कसं बघतात या सगळ्या गोष्टीकडे? नाही, आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे। आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं। अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याही बद्दल हिंदू समाजाने विचार करावा। आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना, त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न आहे। एक लग्न, दोन लग्न, तीन लग्न, आता आणखीन 4-5 1-2 वर्षांतर चौथं लग्न, यांना जो काही परवाना मिळालेला ना, अशा लोकांना खरंच लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे। उसने 3 शादी किया ना, तुम 4 करो ना, कौन रोक रहा है भाई तुमको? उसमें ताकत थी 3 करने की, कर रहा है, तुम 4 कर दो ना। हा? अरे भाई, वो आमिर खान की शादी में उसकी पहली बीवी गई, उसकी सेकंड बीवी गई, उसका बेटा गया, उसकी बेटी गई, उसके यहाँ पे बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट गए, पॉलिटिकल महाराष्ट्र के नेता गए, इतने सारे लोग चले गए, किसी को आपत्ति नहीं हुई। तुमको किस बात की आपत्ति हो गई भाई? और ये आपत्ति लेके तुमको क्या बस मुसलमान दिख गया है, जिहाद के साथ जोड़? अरे तुमको जिहाद का मतलब भी मालूम है क्या? क्या इंटरकास्ट मैरिज कभी हुआ नहीं है क्या? तुम्हारे दिल के अंदर नफरत भरा हुआ है ना, नफरत भरा जहर जो मुसलमानों के लिए है ना, वो ऐसे ऐसे अल्फाजों से आता है सर। लेकिन उनके बहुत सारे फोटोज तो मोदी साहब के साथ ही है, उनकी अच्छी दोस्ती है, तो आमिर खान को प्रधानमंत्री महोदय पूछ सकते हैं। लेकिन बात यही है कि ये लव जिहाद, लैंड जिहाद, आज उज्जैन में लैंड जिहाद किसने किया है? तो भाजपा के मुख्यमंत्री ने किया है। उज्जैन की पावन भूमि को लूटा किसने? तो भाजपा के मुख्यमंत्री ने किया है। अयोध्या के मंदिर की दान पेटी से चुराने का पाप किसने किया है? तो भाजपा ने किया है, भाजपा के अपॉइंटेड ट्रस्टीज ने किया है। तो ये कौन सा जिहाद बनता है? त्यांनी हे हिंदुत्वाचे जे तथाकथित ठेकेदार आहेत, यांनी राम मंदिरामध्ये चंपक राय जे विकृत किळसवाने कृत्य करतो तिथपासून तर राम मंदिरातल्या चोरीच्या प्रकरणामध्ये काय होणार आहे हे पहिले बोलावा आणि मग त्यांनी हा फुकटचा सल्ला नागरिकांना द्यावा।